तर शीतल तेजवानी आणि सूर्यकांत येवले यांच्या अडचणी या जमीन गैरव्यवहार प्रकरणी वाढणार अशी माहिती समोर येते। शीतल तेजवानीची इमिग्रेशन विभागाकडून माहिती मागवण्याची आता तयारी सुरू आहे। बावधन पोलिसांकडून ही माहिती मागवली जाणार आहे। शीतल तेजवानी परदेशात असल्याचा संशय पोलिसांना आहे, तर निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवले यांनी पूर्वी घेतलेल्या आदेशांची आता चौकशी होणार आहे। पार्थ पवार जमीन गैरव्यवहार प्रकरणी तेजवानी येवलेंच्या अडचणी वाढणार। शीतल तेजवानीची इमिग्रेशन विभागाकडून माहिती मागवण्याची तयारी सुरू। तेजवानी संदर्भात बावधन पोलिसांकडून माहिती मागवली जाणार। तेजवानीचा देशाबाहेर प्रवास झाला आहे का याची माहिती मिळणार। शीतल तेजवानीनं परदेशात पलायन केल्याचा पोलिसांना संशय आहे। तेजवानीवर बावधन खडक या 2 पोलीस स्थानकात गुन्हा दाखल आहे। शीतलच्या पतीवर 42 कोटींचं तर शीतलच्या कंपनीवर 6 कोटींचं कर्ज आहे। तर दुसरीकडे निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवले यांनी याआधी घेतलेल्या आदेशांची चौकशी होणार आहे। पूर्वी घेतलेल्या आदेशांमध्ये अनियमितता आहे का हे तपासलं जाणार आहे। एक महत्त्वाची घडामोड आहे। राज ठाकरे यांनी 11 वाजता शिवतीर्थवर बैठक बोलावली आहे। मनसेचे नेते, मुंबई अध्यक्ष आणि उपाध्यक्ष तसंच इतर शहर अध्यक्ष या बैठकीत सहभागी होणार आहेत। पालिका निवडणुकीच्या रणनीतीबाबत या बैठकीत चर्चा होणार आहे। तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कोर कमिटीची थोड्याच वेळात बैठक होणार आहे। वायबी चव्हाण सेंटर इथे बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे। आजच्या बैठकीत राज्यभरातील जिल्ह्यांमधील स्थितीचा आढावा घेतला जाणार आहे आणि त्यानंतरच स्थानिक पातळीवरील युतीबाबत निर्णय होणार आहे। काही ठिकाणी अजित पवारांचा सूर कार्यकर्त्यांचा आहे। डोंबिवलीत ठाकरेंच्या शिवसेनेला भाजपनं मोठा धक्का दिलाय। ठाकरेंच्या सेनेचे जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश होणार आहे। ठाकरेंच्या शिवसेनेत कल्याण जिल्हाप्रमुख पदासाठी आता रोहिदास मुंडे यांचं नाव चर्चेत येत आहे। दीपेश म्हात्रे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला रामराम केल्यानंतर जिल्हाप्रमुख पदासाठी रोहिदास मुंडे यांचं नाव सध्या चर्चेत आहे। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक नेतृत्वाची मागणी आहे। तर धनंजय मुंडे यांचं नार्को टेस्टचं आव्हान मनोज जरांगे यांनी स्वीकारलंय। मनोज जरांगे यांच्या सहकार्याकडून पोलीस अधीक्षकांकडे नार्को टेस्टसाठी अर्ज सुपूर्द करण्यात आलाय। दादांनी जो अर्ज दिला होता आणि निघताना दादांनी तुम्हाला बाईट पण दिली होती आणि त्या बाईट संदर्भामध्ये जे काही सांगितलं होतं तर तो अर्ज इथं आम्ही आज सबमिट केलेला आहे एसपी साहेबांच्या ऑफिसला। काय निवेदन केलेलं आहे, काय मागणी केलेली आहे? निवेदन काय नाही की त्याच्यात जी काही नार्को टेस्ट आणि ब्रेन मॅपिंगची जी हे टेस्ट आहे तर ती सगळ्यांचीच करण्यात यावी। गुन्ह्यासंदर्भातली सखोल चौकशी ही झाली पाहिजे। ती सर्वसाधारण पोरं आहेत, पण त्यांना जे कोणी बळ दिलेलं आहे, जी काही रेकॉर्डिंग व्हायरल झाली ती फॉरेन्सिक लॅबला दाखवून किंवा जी काही समोरचे लोक मागणी करतात ती नार्कोटेक्सची स्वतःच बोललेले, त्याच्यामुळे ते नार्कोटेक्सला समोर ते गेलेच पाहिजे।